महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक। एकूण 2,15,710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखूच्या व्यवसायाबाबत वंदे महाराष्ट्र न्यूजतर्फे सतत बातम्या लावल्या जात आहेत। या अनुषंगाने दिनांक 20 जून 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की इसम नामे विवेक अवधराम गुप्ता राहणार गोकुलनगर तालुका जिल्हा गडचिरोली याने त्याच्या राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्रीकरिता साठवून ठेवला आहे। सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने आरोपी याच्या किरायाच्या घरी व राहत्या घरी अशा 2 ठिकाणी पंचांसमक्ष धाड टाकले असता दोन्ही घरात मोठ्या प्रमाणावर अवैध तंबाखूची साठवणूक केलेली असल्याचं आढळून आलंय। ईगल हुक्का, शिशा तंबाखू असे लिहिलेले एकूण 82 पॅकेट, 8 पांढऱ्या रंगाच्या चुंगळीत कच्ची सुपारी एकूण 323 किलोग्रॅम, ईगल शिशा खरा पन्नी एकूण 67 किलोग्रॅम व इतर साहित्य असा एकूण 2,15,710 रुपये किमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त केला आहे। यावरून सदरबाबत पोलीस स्टेशन गडचिरोली येथे आरोपी विवेक अवधराम गुप्ता वय 21 वर्ष, अरविंद अवधराम गुप्ता वय 31 वर्ष, यश सुभाष चव्हाण वय 31 वर्ष, अजय सतीश गेडाम वय 31 वर्ष, अनिकेत घनश्याम बांबोळे वय 27 वर्ष, सर्व राहणार गोकुळनगर तालुका जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र अजूनही आरमोरी शहरातील बर्डी निवासी सलमान, साहिल, अनीस, असलम तर गडचिरोलीचे आवेश, नईम रडारच्या बाहेर असून मुक्तपणे व्यवसाय करीत असल्याचे जिल्ह्यातील नागरिकांकडून बोलले जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।